काय बाई पाव तेव्हा गाऊनवरच असते, हिला काही साड्या वगैरे आहेत का नाही? इकडे या ग, इकडे या. अहो गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजू ताई, गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजू ताई. आणि गाऊन घातलंय म्हणून तर काम पटपट होतात बाई. आणि अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरा, पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, वाई, पण सगळ्यात जास्त मिळणार गाऊनवाल्याच बाई. म्हणूनच म्हणते गाऊन सारखा कम्फर्ट झोन कुठेही नाही, कळलं का बाई? तुला माहित आहे का, मी सायन्स मध्ये टॉपर होते. मी मॅथ्स मध्ये टॉपर होते. तोंड बघा. हा, मग तुला एक प्रश्न विचारू का? कुठला पण विचार. मला सांग, मी दुकानातनं 7 अंडी 49 रुपयाला घेऊन आले, तर त्यातलं एक अंड कसं पडलं? एवढं सोपं माहित नाही वे तुला, तू पिशवीच फाटकी नेली असशील. असं कसं पडल? हिने पिशवीच फाटकी नेली असेल. जाने तमन्ना किधर जा रही हो. अगर तू कौन है? माय नेम इज तमन्ना. गाली नहीं दे सकता. गाली नहीं देना. फैमिली दे. अहो तुम्हाला माहितीये का, आज घरी पंडितजी आलते. ते म्हणलेत की नवरा बायको मध्ये चांगलं प्रेम असलं ना की घरात लक्ष्मी येते. आणि शेजारणीवर झालं तर मग घरी अँब्युलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते. अहो बोल लाकूड तोड्या, यातली कुठली कुऱ्हाड तुझी आहे? सोन्याची, पितळेची की लोखंडाची? लोखंडाची. वा, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. ही घे. एकच 3 नाही का? आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय आता. तू नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं, त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी. आता एक नवीन भांग आणला, एक बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची, चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं खाली, पाहता काय माय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? ओ सासूबाई बस झाला आता, वैताग आलाय. या घरात राहू सुद्धा वाटणार, नको झालंय मला. काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही? आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय. ओ टोमणे मारणे ही जरी सासूची कला असली ना, तरी मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणं ही सुनेची कला असते. सास जब अपनी बहू की बुराई अपने बेटे से करती है, तब सास उसमें से वो बातें कभी नहीं बताती जिसमें वो खुद गलत होती हैं, क्योंकि ससुराल में ताली तो सिर्फ एक हाथ से बजती है और वो ताली सिर्फ बहू बजाती है. क्यों बहनों, सही कहा ना? तो शेयर कीजिए ये वीडियो अपनी सास और अपने पूरे ससुराल वालों को, ताकि ये बात उनको भी समझ में आनी चाहिए. बात कड़वी है मगर सच है. आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय आता. तू नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं, त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी. आता एक नवीन भांग आणला, एक बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची, चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं खाली, पाहता काय माय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा
ॲम्ब्युलन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी, मधून मुंडकं बाहेर काढती, पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली मोटरसायकल, सरकली वाटरी पांडुरंगाची. मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? कितीही छान आणि चविष्ट जेवण बनवा, पण प्रत्येकाच्या घरात अशी एक तरी व्यक्ती असते की त्या जेवणाला नावं ठेवल्याशिवाय त्याला जेवणच पचत नाही. कितीही छान. सुनबाई, आई मध्ये आणि सासू मध्ये काय फरक असतो? अहो सासूबाई, आई मरू देत नाही, सासूबाई जगू देत नाही. आपल्या लहानपणी टीव्हीवर कार्यक्रम असायचे, शक्तिमान, विक्रम वेताळ, चंद्रकांता. आणि आताच्या मुलांच्या वेळेस भाभीजी घर पर है, जीजाजी छत पर है. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली, भरून दिले ना बायाचे पैसे त्याला. पागल झाली माणसं. 6,000 रुपयाचं रोप घेतलं कांद्याचं, 3,000च्या बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप उपटून वाफ्यावर ठेवलं आणि ह्या नालायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला, ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, तसंच वाफ्यात आलं. पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत एखाद्यानं देवळा पुढे कुठं तंबाखू काढली, पुढून माणूस मोठ्याली माणसं आली तर माणसं तंबाखू टाकून देत होती. मर्यादा होती. आता एवढ्या आवडला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. तुला कायच करायचं? पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या घरी चपाती वाढायला 1 मिनिट जरी उशीर झाला ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो नवरा. आणि हॉटेलमध्ये अर्धा तास तात्काळ बसतो, ते पण पैसे देऊन. असंच पाहिजे यांना. ओ सासूबाई, बस झाला आता. वैताग आला, या घरात राहू सुद्धा वाटणार, नको नको झालंय मला. काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही? आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय. ओ नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर, आणि एकदा का घरात आला तर किरकिरी, भांडण, नुसतं जाळण. मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुटी, मधून मुंडकं बाहेर काढती, पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली मोटरसायकल, सरकली वाटरी पांडुरंगाची. मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का?